DGC स्वीकारले तर आम्हाला 5 लाखाचा विमा ह्याच्यात भेटू शकला असता। तरीसुद्धा आता आमची एकच डिमांड आहे की आम्हाला 5 लाखाचा विमा कवच द्यावं आणि सर्वांना 5 लाख रुपये जर दिले तर 98% ठेवीदार हे ह्याच्यातनं निवृत्त होतील। फक्त 1510 ठेवीदार जे राहतील त्यांना जागा विकून पण त्यांना पैसे देण्यात येतील। पण कुठलाही पुढारी आमची ही मागणी मान्य करत नाही। त्याच्यासाठी आम्हाला रमेश शांताराम कदम यांनी पुढाकार घेऊन आमरण उपोषणाचा फैसला घेतलेला आहे। स्थानिक आमदारांकडे तुम्ही काय केला पाठपुरावा? निवेदन वगैरे स्थानिक आमदारांची भेट घेऊन आम्ही सर्वांना निवेदन दिलेला। उपोषणाच्या अगोदर आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं, त्याच्यानंतर प्रांतांना सुद्धा निवेदन दिलं। सगळीकडे आम्ही निवेदन देऊन नंतरच इकडे आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत। त्यांचा काहीच तुम्हाला प्रतिसाद मिळाला? फक्त त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही ह्याचा पाठपुरावा करून तुमची मागणी वरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत। त्याच्या पुढे आम्हाला कुठलंही काही आश्वासन नाही। दुर्दैवाची गोष्ट अशी की महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे सहकार साखर कारखाना झालेला आहे। गेल्या 14 वर्षामध्ये जो आम्ही अनुभव घेतला, 2010ला आय काँग्रेस राष्ट्रवादी होतं, त्यानंतर युतीचं सरकार आलं, त्यानंतर हे गेली 5 वर्ष तुम्ही बघतायच 2.5 वर्ष कशी विभागली गेली। त्यामुळे कुठेही त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाही। कालचे विरोधक आजचे सत्ताधारी आणि आजचे विरोधक कालचे सत्ताधारी होते। प्रश्न ज्वलंत होता तरी देखील कुणीही लक्ष दिलेलं नाही। त्यामुळे कुठल्या पक्षाबद्दल किंवा ह्याच्याबद्दल आमचा राग नाही, पण सगळे नाकर्ते निघाले, सगळे अकार्यक्षम निघालेले आहेत। त्यामुळे आम्ही ते राजकीय डावपेच आम्हाला गरजच नाही। कोणाला भेटलो काय भेटलो, आमचा पत्रकाराचा गठ्ठा जर तुम्ही बघितलात तुम्हीही अचंबित व्हाल बरं का। पण त्याची उत्तरं पुढच्या कधी तर असा विनोदी भाग होतो की नगरविकास मंत्रालयाकडे तुमचं पत्र पाठवलेलं आहे। अरे त्याचा संबंध आणि ह्याचा संबंध काय? आमच्या उपोषणाचा संबंध हा नगरविकास मंत्र्यासमोर येतो का? म्हणजे उत्तरंसुद्धा अशी मिळतात। म्हणजे उडवडीची आणि टाळाटाळ नाही, रस्त्यावर उतरल्याशिवाय यश येणार नाही। आणि हे आम्ही यांच्या आंदोलनातून शिकलो आहे। यांचं हे 25वां आंदोलन आहे बरं का, आमरण उपोषण। त्यामुळे रस्त्यावर उतरला तरच यश मिळतं हे आम्हाला मनोबल खात्री झालेली आहे। आणि या गव्हर्नमेंटला तेवढं पुरेसं आहे। आम्ही रस्त्यावर उतरलो आहे आणि आम्हाला जे करायचं ते आम्ही करणार। कदम साहेब, आपण